प्राणाच्या भीतीने की प्राणाच्या आशेनं प्राणाच्या तुका बोली म्हणून युद्ध का थांबलाच आहे याच राज्यात तमाशा होणार आहे तुला पश्चाताप होईल असा कृत्य राज्य होतं राज्य आणि त्या राज्यात तो राजा झालो म्हातारो राजात बिचाऱ्या झिलपूत कोण नाही हो प्रश्न पडलो आता बा पुढे राजगादीवर कोणी बसायचा पाहुण्यान बसायचा काय शेजाऱ्यान बसायचा भांडत रवतले म्हणून राज्यात त्या चर्चा जकडे तकडे काय आता बा पुढे राजा कोण जाऊच्या थैसर चर्चा एकच आणि एक दिवस अशी गंमत झाली एका गावातल्या एका नाक्यावर योग कुत्रो आणि योग गाडव एकटिल्या योग कुत्रो आणि योग गाडव एकटिले आणि ते सुद्धा चर्चा करतो आता बा पुढे राजा कोण तेव्हा तो गाडव त्या कुत्र्याक सांगता आता उन्हाक लागलो पुढे राजा मिया कोण गाडव सांगता कुत्र्या तो कुत्रो तका सांगता तिया मेल्या जाती तो गाडव पाठीसून धोंडे वराचीच कामा कर तर आता उन्हाक लागलो राजा कोण कुत्रो सांगता आता राजा मिया तुम्ही काय गाडवाक कमी समजता तो त्या कुत्र्याक सांगता तिया मेल्या जाती तो कुत्रो फक्त रात दिवस गावभर भावाचाच काम कर तिया कसलं राज्य कारभार करतलो आणि ह्या दोघांचा भांडार कुत्र्याचा आणि गाढवाचा हो उंता मिया राजा तो उंता मिया राजा मधी दोघे जण थांबले आणि म्हणाक लागले असा करूया आम्ही दोघे जण भांडण्यापेक्षा वैसून धावत जाऊची शर्यत लावूया मधी 2-4 गाव होते आणि त्याच्या पलतडे राजकारभार जो कोण आधी जाय राजगादीवर बसत तो राजा त्याला कुत्रा म्हणाक लागलो ठरला आणि दोघांची पैज लागली गाढवाची आणि कुत्र्याची आणि दोघांनी धावाक सुरुवात केल्या कुत्रो थोप करता काय हो मारल्या नोडी गेलो साधारण योग गाव पालतो घातल्या आणि गंमत काय झाली ज्या गावातून पुढल्या जाय होतो त्या गावातले 2-4 कुत्रे वाटेर होते ह्याका बघल्याने अनोळखी दुसऱ्या आडायल्याने आणि ह्याका आडवो तिडवो खात होत हो कुत्रो काय आरण मारता अरे माका सोडा मिया कुत्रो राजा जातले काय सांगता मिया कुत्रो राजा जातले माझो तुमका स्वाभिमान होतो कुत्रे ते भंगलेले सोडूक पडले कसो एकदा त्यांच्या हातातून सुटलो परत धाव मारल्या गेलो पुढल्या गावात भंगल्याला पुढल्या गावातही तसा 2-4 कुत्रे आरते परते होते जमा झाल्याने ह्याका आडायल्याने आणि ह्याका जमा कसो खात हो सांगता अरे माका सोडा कुत्र्या तो स्वाभिमान तुमका होय माझो मी उन्हाक लागलो राजा जातलय ते भंगले कुत्रे सोडूक पडले माका तुम्ही एक सांगा असं योग तरी बुवा गावा ह्या गावात कुत्रो नाही असा काही गाव नाही आणि ह्या सगळ्या त्या कुत्र्यांच्या भानगडी गाड्यावर जाऊन राजगादीवर बसलो सांगाचा मंडळी तात्पर्य काय कुत्र्याने जर त्या कुत्र्यात सोडलेल्यानी तर कुत्रो राजा जातो उन्हान सांगलंय आपलो माणूसच आपल्या माणसाचा सत्यानाश करतो तो